हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहे 2026 जी आपली परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला इतिहास हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्यावर आज आपण डिस्कस करणार आहे. कारण बघा, जर तुम्हाला 2026 ची परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुमच्या दोन गोष्टी ह्या येणारी म्हणजे 2026 ची जी पूर्व परीक्षा आहे 31 मेला त्याच्या आधी होणं गरजेचं आहे. त्यातली जी पहिली गोष्ट आहे ती आहे की तुमचे मेन्सचे जीएसचे जे पेपर आहे पहिला, दुसरा आणि तिसरा हे तीन पेपर तुमचे आधीच क्लिअर झालेले असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो आहे ऑप्शनल. जर तुम्हाला 2026 ची 2026 ची परीक्षा क्रॅक करायची असेल आणि तुम्हाला अधिकारी पद मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमचा ऑप्शनल 31 मेच्या आधी पूर्ण झालेला असणं गरजेचं आहे. जर या दोन गोष्टी तुमच्या पूर्ण असेल 31 मेच्या आधी तरच तुम्ही 2026 ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेबद्दल म्हणू शकता की मला या परीक्षेमध्ये पोस्ट मिळू शकते. जर ह्या दोन गोष्टी तुम्ही पूर्ण नाही केल्या प्रिलिमच्या आधी तर मग मात्र तुमची 2026 ची परीक्षा ही निघण्याची शक्यता कमी असेल. ठीक आहे. कारण हाच नियम फॉलो केला जातो. यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी हाच नियम फॉलो करतात. एमपीएससीच्या पोरांना सुद्धा हाच नियम फॉलो करणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग जर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडला असेल, तो हिस्ट्री असेल किंवा तुम्ही एक, दोन किंवा तीन असे पर्याय निवडले असेल, त्यापैकी एक हिस्ट्री असेल, तुम्ही कन्फ्यूज असाल किंवा कुठला ऑप्शनल घ्यायचा यामध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल तर हे लेक्चर तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. इतिहास हा विषय जो आहे तो अनेक वर्षापासून यूपीएससी परीक्षेमध्ये विद्यार्थी घेतात. त्याची संख्या भरपूर असते. हमखास मार्क देणारा विषय म्हणून इतिहास हा विषय ओळखला जातो. या विषयाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही गैरसमज सुद्धा असतात, जसं आपल्याला सनवाड्या पाठ करणं गरजेचं आहे वगैरे वगैरे. पण ह्या गोष्टी काही नाहीये, त्याची तुम्हाला या विषयामध्ये गरज नाही. ऑप्शनलमध्ये सनवाड्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी विचारल्या जातात आणि निश्चित सिलेबसच्या बाहेर न जाणारे प्रश्न हे इतिहास या विषयामध्ये विचारला जातात. ओके, चला तर आपण डिस्कस करूया. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता हा जो विषय आहे ऑप्शनल तो टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू होणार आहे. त्यासाठीची एनरोलमेंट सुरू झालेली आहे. मी स्वतः तुम्हाला इतिहास ऑप्शनल हा विषय शिकवणार आहे. ठीक आहे. तुम्हाला 12,000 रुपयांमध्ये हा ऑप्शनल जॉईन करता येणार आहे. त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जाऊन वैभव आर हा कोड वापरून तुम्ही एनरोल करू शकता. त्यासाठी टेक्स्टबुक सुपर कोचिंग हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला हा जो 9307814586 हा जो मोबाईल नंबर आहे माझा, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुमची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट तर मिळेलच, पण ईएमआय मध्ये सुद्धा तुम्हाला हा ऑप्शनल जॉईन करता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्यसेवा 2026 ची आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे. या बॅचला सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. सर्व विषय आपण या बॅचमध्ये शिकवणार आहे. तुम्ही घर बसल्या अभ्यास करू शकता. कुठेही जायची काही गरज नाही. तुम्हाला बुक्स मिळणार आहे. ठीक आहे. 18 प्रकारची बुक्स तुम्हाला मिळणार आहे. ह्या सगळ्या विषयांची बुक्स तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही ईएमआय मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट नक्की मिळेल. ओके, चला सुरू करूया. बघा, आता 2025 ची जी आपली एमपीएससी ची परीक्षा आहे ही 2025 ची एमपीएससी ची परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे आणि आता 2026 ची परीक्षा सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनेच होणार आहे. त्यासाठी आयोगाने तुम्हाला 26 प्रकारचे ऑप्शनलची लिस्ट दिलेली आहे. हे सगळी ती लिस्ट आहे. बरेचसे विद्यार्थी यातले वेगवेगळे विषय जे आहेत ते नक्कीच घेतील, पण या सगळ्यामध्ये इतिहास हा जो विषय आहे हा इतिहास ऑप्शनल म्हणून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता इतिहास हा जो आहे तो आपल्याला माहितच असतो, म्हणजे आपण 6व्या वर्गापासून किंवा 4थ्या वर्गापासून आपल्याला इतिहास आहे. 4थ्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत इतिहास हा विषय आपण कंपल्सरी शिकलेलो आहे. त्यामुळे हा जो विषय आहे तो आपल्यासाठी काही नवीन नाहीये. त्यानंतर बघा, लक्षात घ्या की हा विषय आपल्यासाठी का सोपा आहे, हा विषय का बरं घ्यायला पाहिजे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. पहा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की हा विषय कोणी घ्यायला पाहिजे. तो कोणताही विद्यार्थी हा विषय घेऊ शकतो. जर तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल, तुमचं मेडिकल झालेलं असेल, तरी तुम्ही हा जो विषय आहे तो विषय घेऊ शकता. ओके, याला काही असं गरजेचं नाहीये की तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही इतिहास हा विषय घेऊ शकत नाही, असं काहीही नाहीये. ठीक आहे. मग हा विषय आपण का घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा, सिलेबसच्या बाहेर प्रश्न जात नाही. कारण इतिहासाचा सिलेबस फिक्स आहे. घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या फिक्स आहे. त्यामुळे परत 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 त्याच मुद्द्यांवर प्रश्न जे आहे ते आपल्याला विचारला जातात. दुसरा, हा जो विषय आहे यातल्या घटना बदलत नाही. हा विषय पाहिजे तेवढा करंटशी रिलेटेड नाहीये. त्यामुळे तुम्हाला सतत अपडेट राहायची गरज नाही. एकदा का तुम्ही हा विषय वाचून संपवला
तर त्याच गोष्टी ज्या आहेत त्या परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहे. म्हणजे न बदलणारा विषय आहे, त्यामुळे इझी आहे. तिसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा जो विषय आहे तो का बरं इझी आपल्याला पडतो, कारण आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी कंपल्सरी प्राचीन भारताचा इतिहास करावाच लागणार आहे. मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे तो आपल्याला करावाच लागणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही सिंधू संस्कृतीपासून तर चोला डायनॅस्टी पर्यंत प्राचीन भारताचा इतिहास तुम्ही शिकताच. मध्ययुगीन भारतामध्ये तुम्ही सगळं शिकता, मुघल साम्राज्य, दिल्ली सल्तनत सगळं शिकता. बरोबर आहे, त्याच गोष्टी तुम्हाला थोड्याशा खोलात शिकायच्या आहे. झालं तयार. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही वाचणारच आहात त्याचीच तयारी तुम्हाला इतिहासामध्ये करायची आहे. त्यानंतर मॉडर्न इंडिया तुम्हाला मेन्सला करावाच लागणार आहे, पूर्व परीक्षेला करावाच लागणार आहे, मग इथेही तुम्हाला करावाच लागणार आहे. ठीक आहे, ह्याच गोष्टी तुम्हाला जास्त खोलात वाचायच्या आहे. नवीन काही वाचायचं आहे का? नाही वाचायचं आहे. त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला कंपल्सरी आहे मेन्सला, जीएस मध्ये कंपल्सरी आहे की नाही? कंपल्सरी आहे. मग तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करणारच आहे, थोडासा पुन्हा खोलात करा. म्हणजे जर तुम्ही 2 फूट खोलात वाचत असाल जीएस साठी तर 3 फूट तुम्ही ऑप्शनल साठी वाचा. टॉपिक तर तोच राहणार आहे, टॉपिक तर काही बदलणार नाहीये. बरोबर आहे. म्हणजे इतिहासामध्ये फक्त आणि फक्त मॅपिंग जर सोडलं तोही आपल्याशी रिलेव्हंटच आहे, तर बाकी पूर्ण पोर्शन जो आहे तो पूर्व आणि मुख्यला तुम्हाला जीएसला आहे. ठीक आहे, याचं असं नाही सोशलॉजी आहे, सोशलॉजीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी वाचाव्या लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला थिंकर वाचावे लागणार आहे, त्या विषयाची थिअरी वाचावी लागणार आहे जी तुम्हाला जीएसला नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी पूर्णपणे नव्याने वाचावं लागणार आहे. तर हा विषय तसा नाहीये. इतिहासामध्ये तुम्ही जे प्रिलिमला मेन्सला वाचता कंपल्सरी म्हणून, तेच तुम्हाला ऑप्शनलमध्ये वाचायचं आहे. ते कसं तर आपण पुढे पाहू. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा, हा विषय का घ्यायला पाहिजे? हा विषय स्टोरी फॉर्मॅटमध्ये आहे. बाकी कुठला विषय स्टोरी फॉर्मॅटमध्ये आहे का? नाही. या विषयामध्ये कॉन्सेप्ट जास्त नाही, म्हणजे जास्त डोकं लावायची गरज आहे का? नाही. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की हा विषय खूप फॅक्च्युअल आहे. ऑप्शनल फॅक्च्युअल नाही राहत. तिथे तुम्हाला स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवून तुम्हाला फक्त क्रक्स लिहायचा असतो. तो तर आपण लहानपणी ऐकलेला आहे स्टोऱ्या, त्याचा क्रक्स पण आपण लिहिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे फॅक्च्युअल डेटा पूर्णपणे माहीत असणं गरजेचं नाही, तो फक्त प्रिलिमला माहीत असणं गरजेचं आहे. कळलं? तर कन्सेप्ट कमी आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही. ज्यांना स्टोरी ऐकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा विषय खूप सोपा आहे. आणि मला असं वाटतं की स्टोरी तर सगळेच ऐकतात, सगळ्यांनाच आवडतं स्टोरी ऐकायला. आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की भयंकर म्हणजे खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट इंटरेस्टिंग आहे, तुमच्या आयुष्याशी लिंक आहे, त्यामुळे हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, फक्त या विषयाबद्दल एक गैरसमज आहे. हा जो गैरसमज आहे, हा गैरसमज कोणता आहे? तर बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की हा जो विषय आहे तो प्रचंड मोठा आहे. ठीक आहे, एक सेकंड. तर हा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रचंड मोठा आहे असं म्हटलं जातं, परंतु हे सत्य नाही आहे. ठीक आहे, ते का बरं सत्य नाही आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा कसं असतं की हा जो विषय आहे हा फक्त दिसायला मोठा आहे. याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस फक्त आपल्याला मोठा वाटतो, परंतु हा जो विषय आहे तो मोठा नाही आहे. ठीक आहे, आता बघा असे बरेचसे विषय आहे की ज्यांचा सिलेबस तुम्हाला दिसताना छोटा दिसेल, परंतु तो विषय छोटा नाही आहे. कळलं का? त्याचं कारण काय आहे बघा, तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. हे बघा, आता कधी तुम्ही आता ऑप्शनल निवडताना तुम्ही बरेचसे विद्यार्थी एक खूप मोठी चूक करतात. ती चूक कोणती आहे? ते बघतात सिलेबस कोणत्या विषयाचा सिलेबस छोटा आहे आणि तो विषय तो घेतात. ठीक आहे, एक सेकंड थांबा. ठीक आहे, मी पण तुमच्यासारखी चूक जी आहे ती तुमच्यासारखी चूक आधी केली होती. ठीक आहे, ते काय करतात, पहिले सिलेबस पाहतात किती चॅप्टर आहे. सोशलॉजीमध्ये 12 पहिल्या पेपरला आहे, दुसऱ्या पेपरला 12 चॅप्टर आहे. इतिहासाला तर 25 चॅप्टर आहे, म्हणजे डबल डबल चॅप्टर आहे, म्हणजे डबल सिलेबस आहे असं ते समजतात. असं नाहीये. बघा लक्षात घ्या, आता हे एक टाका आहे. ठीक आहे, वरून पाहिलं हे टाकं तर आपल्याला कसं दिसते, याचा सरफेस छोटा दिसतो. ठीक आहे, त्यानंतर हे एक टाका आहे. आता बघा याचा जो सरफेस आहे तो कसा दिसतोय, मोठा दिसतोय.
वरचा भाग मोठा दिसतो की नाही. मग आपल्याला काय वाटतं की अरे हे टाकं तर मोठं आहे आणि हे छोटं आहे. तुम्हीच मला सांगा बरं कोणतं छोटं आहे कोणतं मोठं आहे. हे आणि हे टाकं सारखंच आहे. याच्यामध्ये सारखीच जी पाणी आहे ते बसेल, परंतु दिसताना हे मोठं दिसते आणि हे दिसताना लहान दिसते. तर बघा, ज्या विषयांचा सिलेबस छोटा आहे त्यांची डेप्थ जास्त आहे, ज्या विषयांचा सिलेबस मोठा आहे त्यांची डेप्थ कमी आहे. इतिहासाची लांबी रुंदी जास्त आहे पण खोली कमी आहे. काही विषयांची लांबी रुंदी, सोशलॉजीची लांबी रुंदी किंवा अँथ्रोपॉलॉजीची लांबी रुंदी तुम्हाला कमी दिसेल पण खोली जास्त आहे ना. त्यामुळे तुम्ही कोणताही ऑप्शनल निवडा, तो सारखाच असतो. कोणत्याही ऑप्शनलला तयारी करायला सारखाच वेळ लागतो. कोणत्याही ऑप्शनलला तुम्हाला सारखीच मेहनत घ्यावी लागते. हे सगळे भ्रम आहे. काही लोक मुद्दामून भ्रम पसरवतात की 30 दिवसात एक पेपर होतो. त्यांनी जेव्हा तयारी करत होते त्यांचा पेपर सुद्धा 30 दिवसात झाला का हे विचारा बरं. असं कधीच नाही. सत्य गोष्ट हीच आहे. कोणताही ऑप्शनल घ्या, 5 महिन्याचा कालावधी तुम्हाला लागणारच आहे. काही लोक मुद्दामून सांगतात की 3 महिन्यात होतो, 4 महिन्यात होतो, असं नाहीये. 5 महिन्यांचा तुम्हाला वेळ लागणारच आहे. तुम्हाला तो अभ्यास करावाच लागणार आहे. ठीक आहे, कोणताही ऑप्शनल घ्या. मग आता इतिहास हा विषय जो आहे त्याचा सिलेबस डिकोडिंग आपण करणार आहे की सिलेबसमध्ये काय काय आहे आणि हे किती ओव्हरलॅप होतं जीएस सोबत आपल्या, ते आपण पाहणार आहे. ठीक आहे, पहा, लक्ष द्या. पहिलं, पुरातत्वीय साधने. हे आपल्याला पूर्वपरीक्षेला नाही आहे का? पूर्वपरीक्षेला आहे. ठीक आहे, मग इतिहासाचा जो अभ्यास आहे तो आपण कसा केला, ह्याच गोष्टी घडून गेल्या हे आपल्याला कसं कळलं, तर त्याचे काही स्त्रोत असेल, त्याचे काही रिसोर्सेस असेल ना, मग त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर माणसाची गोष्ट आपण शिकलोय लहानपणी 4थ्या वर्गापासून. पहिले माणूस कोण होता, कुठे राहायचा, शिकार करायचा, कंदमुळं खायचा, हे आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण सिंधू संस्कृती शिकणार आहे. मग इथे सिंधू संस्कृती आपण पूर्वपरीक्षेला वाचणारच आहे. हे प्रत्येक गोष्ट आपण पूर्वपरीक्षेला करणार आहे. फक्त याची खोली जर 2 फूट असेल पूर्वपरीक्षेला, तर ऑप्शनला ती 4 फूट असेल, आहे की नाही. पण नवीन टॉपिक वाचायचा आहे का, जो आपल्याला माहित नाही असे टॉपिक आपल्याला वाचायचे आहे का? नाही. इतिहासाची हीच तर खासियत आहे की जे आपल्याला माहित आहे तेच आपल्याला वाचायचं आहे, नवीन काही नाही आहे. कळलं. त्यानंतर सिंधू संस्कृतीच्या व्यतिरिक्त माणसाने वसाहती कशा तयार केल्या, शेतीचा विकास कसा झाला, मातीची भांडी कशी तयार केली, लोखंड उद्योग कसा झाला, ॲग्रिकल्चर सेक्टर कसं बनलं, किती इंटरेस्टिंग आहे. मग हे सुद्धा आपल्याला प्रिलिमला वाचायचं आहे. त्यानंतर वैदिक कल्चर आहे, हे प्रिलिमला पण आहे, ऑप्शनलला पण आहे. नवीन वाचायचं आहे का? नाही वाचायचं आहे. आज आपण जे जीवन जगत आहे हे वैदिक कल्चर आहे, त्यामुळे ते इंटरेस्टिंग आहे. जे आपण जगत आहे तेच वाचायचं आहे. ओके. त्यानंतर बघा, प्राचीन भारतामध्ये पहिला पेपर आहे हा, फर्स्ट पेपर. ऑप्शनलचे 2 पेपर असतात, एक पहिला पेपर, एक दुसरा पेपर. ठीक आहे. इतिहासामध्ये पहिला पेपर आहे प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा जो पेपर आहे तो मध्ययुगीन भारताचा इतिहास. त्यानंतर जो दुसरा जो टॉपिक आहे तो मध्ययुगीन भारताचा इतिहास. दुसऱ्या पेपरमध्ये 2 टॉपिक, मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री. समजलं. आपण पहिल्या पेपरची गोष्ट करत आहे. बघा, महाजनपद प्रिलिमला आपण वाचतो, मेन्सला सुद्धा वाचावं लागणार आहे. ऑप्शनलसाठी सारखाच टॉपिक आहे, टॉपिक पण सेमच आहे. बघा, राज्याची निर्मिती, गणराज्य, राज्यशाही, राज्यांचा उदय, व्यापारी मार्ग, ग्रीकांची आक्रमणं, अलेक्झांडरचं आक्रमण, इथेही वाचायचंच आहे. मौर्य साम्राज्य प्रिलिमला वाचतो, ऑप्शनलला पण वाचायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मौर्य तर ग्रीक भारतामध्ये आले, शक आले, कुशाण आले, हे आपल्याला प्रिलिममध्ये पण करायचं आहे. आपल्याला ऑप्शनलमध्ये पण तेच टॉपिक आहे, फक्त खोली वाढवायची आहे. तुम्ही हे वाचलं नाही का, तुम्हाला हे माहित नाही का, असं कोणीही एमपीएससीची तयारी करणारा असा एकही विद्यार्थी नाही आहे की ज्यांना हे टॉपिक माहीत नाही, त्यांनी प्रिलिमसाठी हे टॉपिक वाचलेले आहे. कळलं. त्यानंतर दख्खन आणि दक्षिण भारतातील प्रारंभिक राजसत्ता. बघा, सातवाहन, संगम कालखंड, आपण पूर्वपरीक्षेला वाचणारच आहे, इथे पण तोच वाचायचा आहे. म्हणजे इतिहास विषय जो आहे तो अपरिचित नाहीये. जे परिचित आहे त्याला स्टोरी फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं आहे की नाही. आणि एकदा तुम्ही वाचलं की झालं, संपलं काम. बरोबर आहे की नाही. आपल्याला वारंवार वाचायची गरज आहे का बाकीच्या ऑप्शनल सारखी? नाही. थिंकर वगैरे आहे का याच्यामध्ये? नाही. गुप्त पिरियड भारत देशाच्या इतिहासातला क्लासिकल एज ऑफ द हिस्ट्री म्हणून ओळखला जातो. हर्षवर्धन, इथे वाचायचं आहे, तिथेही वाचायचंच आहे. गुप्त काळातल्या प्रादेशिक सत्ता, पाल, सेन, राष्ट्रकूट, आपण वाचलेला आहे की नाही. चोला, पांड्य, होयसळ, चालुक्य, हे तर आपण वाचलेलंच आहे की नाही. येस. त्यानंतर विज्ञान क्षेत्रामध्ये झालेली प्रगती, गणिताच्या क्षेत्रामध्ये झालेली प्रगती, ठीक आहे, हे आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. बघा, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये चोला,
मग चोल साम्राज्याची पूर्ण माहिती आपल्याला तिथे घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये जे फिलॉसॉफी निर्माण झाली, फिलॉसॉफीमध्ये बघा जैन सॉरी रामानुजनची फिलॉसॉफी, शंकराचार्याची फिलॉसॉफी, ठीक आहे. त्यानंतर सुफी पंथ, त्यानंतर तमिळमध्ये तयार झालेले हिंदू धर्मातले शैव आणि वैष्णव पंथ, नाही का. त्यानंतर संगम साहित्य, कला, वस्तुकला, मंदिराची स्थापत्यशैली, शिल्पकला, चित्रकला, अजिंठ्याच्या लेण्यामधल्या चित्रकला, मंदिरावर तयार करण्यात आलेली शिल्प. एकदम सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे एकदम, आहे की नाही. आपण फिरायला जातो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पाहतो की नाही, पाहतो. त्यानंतर 13वे शतक म्हणजे परकीय आक्रमण. दिल्ली सल्तनत प्रिलिमला वाचायची आहे, मेन्सला सुद्धा वाचायची आहे ऑप्शनलमध्ये डिटेलमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय आहे हो, आता तुम्ही सगळा हा सिलेबस पाहताय, तुम्हाला असं वाटत आहे का की हे आम्ही वाचलेलं नाहीये किंवा हे आमच्या सिलेबसच्या बाहेरचं आहे, जे आम्ही कंपल्सरी म्हणजे एमपीएससीची तयारी करणारे जेवढे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये जे देणार आहे त्या प्रत्येकाला हे वाचावंच लागणार आहे प्रिलिमला. तर मग तुम्ही नवीन कशाला पुन्हा शोधता, जे तुम्ही प्रिलिमला वाचलेलं आहे तेच ऑप्शनलमध्ये करा. 14वे शतक खिलजी, आहे की नाही, फिरोजशाह तुगलक, मोहम्मद तुगलक, ठीक आहे. त्यानंतर या काळातला समाज, संस्कृती, भक्ती चळवळ, सुफी चळवळ हे आपल्याला वाचायचं आहे. ठीक आहे. त्यांची अर्थव्यवस्था कशी होती आपण पाहतो की नाही, की जमीन महसुलाच्या पद्धती होत्या, जमीन मोजण्याच्या पद्धती होत्या, कर व्यवस्था होती, त्यातून राजाला पैसा मिळायचा, हे आपण सगळं 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 केलेलं आहे की नाही. त्यानंतर मग बघा बहमनी साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, लोधी, मुघल साम्राज्य प्रिलिमला करतच आहे, तर मेन्सला पण आपल्याला करता येते. म्हणजे नवीन काही करायचं आहे का, माहीत असलेल्याच गोष्टी थोड्या खोल्यात वाचायच्या आहे. मग मला सांगा की माहीत नसलेल्या गोष्टी वाचणे हे जास्त कठीण आहे की माहीत असलेल्याच गोष्टी जास्त खोलात वाचणे हे जास्त कठीण आहे? कोणतं कठीण आहे? पहिलं कठीण आहे. जे माहीत आहे तेच आपण पुन्हा खोलात वाचायला गेलो तर आपल्याला जास्त वेळ लागणार का? नाही लागणार. अकबर, अकबर आपण प्रिलिमला वाचतोच, आपल्याला माहीतच आहे. जहांगीर, शहाजहान, औरंगजेब हे सगळं आपल्याला माहीत आहे की नाही. मग मग भारत देशामध्ये डच, इंग्रज, फ्रेंच हे आपल्या देशामध्ये आले. मुघलकालीन कल्चर, मुघल वास्तुकला, मुघल चित्रकला, संगीत, विज्ञान एकदम सोपं आहे की नाही. आणि 18वे शतक मराठे, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, बरोबर आहे की नाही. मग येतो दुसरा पेपर, भारतामध्ये युरोपियनांचं आगमन. इथून सुरू होते आपल्या पूर्व परीक्षेचा मॉडर्न इंडिया, होतो की नाही. आणि मेन्सला सुद्धा हेच आहे की नाही. प्रिलिमला आहे, मेन्सला आहे. मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे हे वाचून तुम्हाला प्रश्न लिहायचे आहे, मग हेच वाचून तुम्ही ऑप्शनलचे पण प्रश्न लिहा ना, आहे की नाही. नवीन कशाला करायचं आहे, काही करायची गरज नाहीये. भारतातील ब्रिटिशांचा विस्तार, ठीक आहे, मैसूर, मराठा, इंग्रज मराठा युद्ध, मीर कासिम, ब्रिटिश राजवटीची रचना, द्विदल राज्य पद्धती, रेग्युलेटिंग ऍक्ट, चार्टर ऍक्ट. सोपं आहे की नाही. आपण वाचलेलं आहे सगळं किंवा वाचणार आहोत. मग वाचणार आहोतच तर थोडंसं खोलात वाचा, मेन्सचाही अभ्यास होईल, ऑप्शनलचाही अभ्यास होईल. ब्रिटिशकालीन अर्थव्यवस्था, सामाजिक सांस्कृतिक विकास, ओके. म्हणजे आपल्या देशामध्ये प्रबोधन कसं झालं, शिक्षण कसं आलं, ठीक आहे. आपल्या देशामध्ये शेतकरी कसा बर्बाद झाला ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्यांच्या आर्थिक पॉलिसी, कृषीचं व्यापारीकरण, रयतवारी पद्धती, महालवारी पद्धती. मग बंगाल आणि इतर प्रांतामधल्या सामाजिक चळवळी. किती सोपा पेपर आहे आपला हा, खूप सोपा पेपर आहे. सती प्रथा, बालविवाह, ठीक आहे, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले. त्यानंतर आपल्या देशामध्ये झालेले वेगवेगळे बंड, मलबार मोपलांचे बंड, कोलांचं बंड, संथाळांचं बंड, दख्खनमध्ये झालेले उठाव, ठीक आहे, बिरसा मुंडाने केलेला उठाव, शेतकऱ्यांचे उठाव, ओके. त्यानंतर काँग्रेसची स्थापना, राष्ट्रवाद आपण करणारच आहे मेन्सला. महात्मा गांधींच्या काळातल्या चळवळी, भारत देशामध्ये झालेला घटनात्मक विकास 1858 पासून, म्हणजे राणीचा जो जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यापासून तर 1935च्या कायद्यापर्यंत, तिथं आपण करणारच आहोत. मग मला सांगा की आपण करणारच आहे, थोडस खोलात करायचं, बरोबर आहे की नाही. तेच विचारलं जाणार आहे परीक्षेमध्ये. नंतर क्रांतिकारी चळवळी, भारत देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या. नंतर साम्यवादी समाजवादी चळवळी. नंतर मुस्लिम लीग, हिंदू महासभा, फाळणीचे परिणाम काय झाले हे वाचायचं आहे, भारताला मिळालेलं स्वातंत्र्य. नंतर पोस्ट इंडिपेंडन्स, नेहरूचं परराष्ट्र धोरण, ठीक आहे, भारत देशातल्या निवडणुका, संस्थानांचं विलिनीकरण,
ठीक आहे, भाषेचा प्रश्न, भाषावर प्रांतरचना, नंतर जातीय दंगली, भारत देशातल्या दलित चळवळी, ठीक आहे, नंतर आपल्या देशात 1947 नंतर झालेला विकास वेगवेगळ्या क्षेत्रातला, सोपा आहे की नाही? आहे. त्यानंतर मग आता वर्ल्ड हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपल्याला आहेच की नाही बघा, रुसो काय म्हणतो, आहे की नाही? फ्रेंच राज्यक्रांती रुसोमुळे झाली, हे आपल्याला मेन्सला वाचावं लागणार आहे जीएस मध्ये, मग ऑप्शनला पण करायचं. ठीक आहे. मग कार्ल मार्क्सचे विचार काय होता, मग अमेरिकन राज्यक्रांती आणि त्याचं संविधान, फ्रेंच राज्यक्रांती, हे आपल्याला वाचायचं आहे कंपल्सरी. एमपीएससीची तयारी जर 1,00,000 पोरं करत असतील तर 1,00,000 पोरांना कंपल्सरी हे करणंच आहे. थोडं खोलात करायचं आहे की नाही? अब्राहम लिंकन, अमेरिकेमध्ये झालेलं गृहयुद्ध, अमेरिकेत गुलामगिरी कशी संपली, नंतर औद्योगिकीकरण, याचा जगावर किती मोठा परिणाम पडला औद्योगिक क्रांतीचा, मग भारतावर कसा परिणाम पडला, अमेरिका, जर्मनी, रशिया, जपान कसा बदलला, मग मग औद्योगिकीकरण कसं वाढलं, मग जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन किती महत्वाचं आहे, याच्यावर तुम्हाला कंपल्सरी प्रश्न असतात. इकॉनॉमिक्समध्ये असतात, करंट अफेअरला असतात, एसे मध्ये तुम्हाला हे प्रचंड कामी येणार आहे. ओके. मग 19व्या शतकात राष्ट्रवादाचा उदय कसा झाला, जसं जर्मनी, इटलीमध्ये, जसं भारत देशामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला. तर हे जर्मनी आहे, हे किती वेळात होते? 1 तासाचा विषय आहे फक्त. 1 तासात हा पूर्ण टॉपिक कव्हर होतो. हा 1 तासामध्ये हा टॉपिक पूर्ण कव्हर होतो. मग साम्राज्यवाद, वसाहतवाद, ठीक आहे. मग साम्राज्यवाद कसा वाढला, इंग्रजांनी नवीन नवीन वसाहती कशा तयार केल्या, त्यापैकी एक भारत आहे. आपण थोडंफार वाचतोच आहे मेन्सला, इथे पण वाचायचं आहे. नंतर रशियन राज्यक्रांती, चीनची राज्यक्रांती, आहे की नाही? हे तर आपण वाचलंच आहे, वाचावंच लागणार आहे हे प्रत्येक गोष्ट आपल्याला. मग वर्ल्ड वॉर, पहिलं दुसरं, आहे की नाही? मग 2 महासत्तांचा उदय आणि त्यांच्यामध्ये झालेलं कोल्ड वॉर, रशिया, अमेरिका. मग संयुक्त राष्ट्र संघटना, आहे की नाही? मग हे आपल्याला वाचायचीच आहे. संयुक्त राष्ट्र संघटना पॉलिटिकल सायन्समध्ये वाचायची आहे, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वाचायची आहे, इतिहासात वाचायची आहे की नाही? मग जगात राष्ट्र कसे कसे स्वतंत्र झाले, कोणापासून? वसाहतवादी राष्ट्रांपासून, इंग्लंडपासून, पोर्तुगालपासून, त्यानंतर स्पेनपासून, फ्रान्सपासून, ते आपल्याला पाहायचं आहे की नाही? नंतर निर्वसाहतीकरण, म्हणजे आपल्या देशामध्ये अविकसित राष्ट्र जगामध्ये बरेच आहे. मग ते निर्वसाहत म्हणजे वसाहती ज्या होत्या त्या वसाहतीचं जे स्वरूप आहे ते त्यांनी कसं सोडलं, ते देश कसे स्वतंत्र झाले, ते आपल्याला इथे शिकायचं आहे. नंतर नाटो, युरोपियन समुदाय, ठीक आहे, युरोपियन संघ, हे आपल्याला सगळं करंट अफेअर्स आहे, याच्याकडे सगळं आपल्याला वाचायचं आहे. इथे पण वाचू ना आपण, आहे की नाही? एकदा वाचलं विषय संपला, सगळीकडे कामी येणार आहे. मग रशियाचं विघटन झालं, तुम्हाला माहिती असेल, कोल्ड वॉर नंतर, ते तर आपल्याला मेन्सला वाचायचंच आहे. मग रशियाचं विघटन कसं झालं, का बरं फुटला रशिया, आहे की नाही? शीत युद्धाचा शेवट, मग अमेरिका पूर्ण जगात सत्ता बनला, महासत्ता बनला, तेच आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा की हा सगळा सिलेबस आपण पाहिला, याच्यामध्ये तुम्हाला अशी कोणती गोष्ट वाटते की मी वाचली नाहीये, किंवा तुम्हाला प्रिलिम आणि मेन्सला कंपल्सरी विषयामध्ये वाचायची नाहीये? वाचायची आहे. ठीक आहे. तर इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना तो अभ्यास फक्त व्यवस्थित करावा लागतो. कोणताही ऑप्शन घ्या तुम्ही, तो व्यवस्थित करावा लागतो. जसं बघा, सगळ्यात पहिल्यांदा सातत्य खूप महत्वाचं आहे. दुसरं, योग्य मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला मिळालं तर मग मात्र तुम्हाला तो विषय सोपा होतो. ठीक आहे. त्यानंतर इझी स्टडी मटेरियल, इतिहासाचं स्टडी मटेरियल जे आहे ते पूर्णपणे मराठीत अवेलेबल आहे, इझिली अवेलेबल आहे. सगळ्या पीडीएफ फॉर्मॅटमधल्या नोट्स मी तुम्हाला पाठवून देतो. चौथं, समजायला सोपा. इतिहास हा विषय समजायला सोपा आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऑप्शनलमध्ये तुम्ही सोशलॉजी वाचा बरं, कन्सेप्च्युअल आहे. जोपर्यंत ते कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत हा विषय तुम्हाला समजत नाही. पॉलिटिकल सायन्स, यातला पहिला पेपर हा पूर्णपणे कन्सेप्च्युअल आहे. तो कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत हा समजत नाही. ठीक आहे. बाकी सगळ्या विषयांमध्ये कन्सेप्ट आहे. इतिहासात काय कन्सेप्ट आहे तुम्ही सांगा? तुम्ही मौर्य साम्राज्य वाचत आहे, चंद्रगुप्त मौर्य, तुम्हाला असं वाटतं का मी चंद्रगुप्त मौर्याची स्टोरीज वाचत आहे? तुम्ही गुप्त साम्राज्य वाचत आहे, तुम्ही समुद्रगुप्ताबद्दल माहिती घेत आहे. मला सांगा, समुद्रगुप्त जो आहे त्याने एकाही युद्धामध्ये त्याला पराभव पत्करावा लागला नाही, याच्यात कोणता कन्सेप्ट आहे? समुद्रगुप्त जो आहे तो गुप्त साम्राज्यातला सर्वात पराक्रमी राजा होता. समुद्रगुप्त जो आहे त्याने
आपल्या राज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये केलं. हे तुम्हाला समजत नाही का? समजण्यासारखं आहे. म्हणजे इतिहास हा पूर्ण स्टोरी आहे. तुम्ही जरी स्वतः वाचायला गेला तर तुम्ही 90% गोष्टीमध्ये अडत नाही. स्वतःही वाचू शकता. पण आपल्याला ऑप्शनलच्या अँगलने त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता हा विषयाचा अभ्यास आपण कसा करणार आहे? सगळ्यात पहिलं की आपण याला प्रॉपर समजून घेणार आहे. कारण विषय समजणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्हाला विषय समजत नाही तोपर्यंत त्या विषयावर तुमची कमांड येईल का? नाही येणार. मग तुम्हाला जर तो विषय समजून घ्यायचा, प्रॉपर कमांड जर आणायची असेल तर तो तुम्हाला समजला पाहिजे. तर आपण याच्यावर सर्वात जास्त भर देणार आहे. दुसरं, जास्तीत जास्त उत्तर लेखन. आन्सर रायटिंग खूप महत्वाची आहे. कारण समजल्यानंतर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला विषय समजला आणि लिहिता येत नाही, मग प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याला लिहायचं आहे ना. तर आन्सर रायटिंग खूप महत्वाचं आहे. तर आपण याच्यावर भर देणार आहे. तिसरं, आपण हा विषय स्टोरी फॉर्मॅटमध्ये शिकणार आहे. ज्यामध्ये जास्त सण वळ्या अजिबात असणार नाही, जास्त नावं अजिबात असणार नाही. जे महत्वाचे आहे ते तर लक्षात ठेवाच लागते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्टोरी फॉर्मॅटमध्ये जर आपण शिकलो तर तो विषय सोपा होतो, लक्षात राहतो, आहे की नाही. आणि आपण याला जीएस सोबत लिंक करणार आहे. म्हणजे तुम्हाला जीएसचा वेगळा अभ्यास करायची गरज आहे का? नाही. एसएचा वेगळा अभ्यास करायची गरज आहे का? नाही. आहे की नाही. त्यामुळे हा जो विषय आहे, हा विषय तुम्हाला समजायला सोपा आहे. कोणत्याही बॅकग्राऊंडचा पोरगा इतिहास विषय घेऊ शकतो. त्याला वेगळा अभ्यास करायची गरज नाही, फक्त थोडासा खोलात अभ्यास करायची गरज आहे. समजलं. आणि एकदा का तुम्ही स्टोरी फॉर्मॅटमध्ये तो शिकला तर तुम्हाला तो कधीही तुम्ही विसरू शकत नाही. आणि इतिहास हा विषय असा आहे की त्याचे चित्र आपण डोळ्यासमोर तयार करू शकतो. आणि ज्या विषयाचं चित्र आपण डोळ्यासमोर तयार करू शकतो तो विषय आपण विसरतो का? सिराज उद्दौला हा प्लासीच्या लढाईमध्ये हरला, तर सिराज उद्दौलाच हरला. त्याच्या जागी दुसरा माणूस येणार आहे का? नाही. गांधींनी असहकार चळवळीचं नेतृत्व केलं, हे सर्वकालीन सत्य आहे. दुसरं कोणी करणार आहे का? बदलणार आहे का त्या गोष्टी? नाही. त्यामुळे हा विषय फार सोपा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही इतिहासाचे मागचे युपीएससीचे किंवा एमपीएससीचे 2011ची प्रश्नपत्रिका बघा, ऑप्शनलची. युपीएससीचे 10 वर्षाच्या आधीचे प्रश्नपत्रिका पहा. तुम्हाला ते प्रश्न वाचल्यानंतर सहज समजतील असे इतिहासावरचे प्रश्न आहे. कळलं? बाकीचे काही ऑप्शनल असे आहे की ज्याचे प्रश्नच समजत नाही, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. पण इतिहासाचं तसं नाही. कळलं? म्हणून हा विषय ज्यांना लावायचा आहे त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर आहे. फक्त आणि फक्त बघा, 30,000 रुपये मार्केटमध्ये फीज आहे. आपण तो फक्त 12,000 रुपयांमध्ये घेत आहे. माझा इतिहास या विषयामध्ये एम ए झालेला आहे, सेट झालेला आहे, नेट झालेला आहे, पीएचडी आपलं चालू आहे. त्यानंतर मागच्या 7 वर्षाचा आपल्याला हा विषय शिकवण्याचा अनुभव आहे. मी स्वतः युपीएससीच्या 3 मेन्स दिलेल्या आहे. हा विषय आपण लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही सेफ हातांमध्ये आहात. ठीक आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त 12,000 रुपयांमध्ये. मार्केटमध्ये याची फी 25,000च्या वरच आहे सगळ्यांची. ठीक आहे. आणि ज्यांची नाही आहे त्यांना युपीएससीचा अनुभव नसेल कदाचित, म्हणून फीस कमी ठेवली असेल. आपण केवळ 12,000 रुपयांमध्ये हा विषय तुम्हाला शिकवत आहे. याच्यामध्ये तुम्हाला EMI सुद्धा आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आपला हा जो विषय आहे त्याची एनरोलमेंट जी आहे ती सुरू झालेली आहे. जर तुम्हाला हा ऑप्शनल विषय लावायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करून टाका. एनरोल करण्यामध्ये अडचणी येत असेल तर आपला मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो, 9307814586 हा आपला मोबाईल नंबर आहे. यावरती तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. ओके. तुम्हाला डिस्काउंट तर मिळेलच, पण EMI मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्याची सोय उपलब्ध होईल. किंवा ऑप्शनलच्या संदर्भात काही कन्फ्युजन आहे, काही डाऊट आहे, तर बिनधास्त तुम्ही मला मेसेज करा. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, सेव्ह करा आणि मेसेज करा. आणि आपण ऑप्शनलचे पुन्हा नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणारच आहे. तुमच्या मनातले डाऊट नक्की घेऊन येणार आहे. ठीक आहे. चला, तर आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मे 31च्या आधी तुमचा ऑप्शनल तयार करून ठेवा. धन्यवाद.